नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। टीईटी पेपर लीक मामले को लेकर ठाणे में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने राज्य सरकार पर तीखा हमला बोला है। ठाणे के नितिन कंपनी चौक पर मनसे के जनहित एवं विधि विभाग के ठाणे शहर अध्यक्ष स्वप्निल महेंद्रकर की ओर से एक व्यंग्यात्मक बैनर लगाया गया है। इस बैनर में टीईटी और नीट परीक्षा को एक लीक होती पाइपलाइन के रूप में दिखाया गया है, जिससे पैसों की बारिश हो रही है। वहीं एक नेता यह कहते हुए नजर आता है, बड़ी बड़ी परीक्षाओं में ऐसी छोटी मोटी लीकेज होती रहती है, इसमें क्या बड़ी बात है। मनसे का आरोप है कि बार बार पेपर लीक होने से लाखों छात्रों का भविष्य दांव पर लग रहा है। पार्टी ने मांग की है कि इस मामले की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में कर दोषियों को जल्द से जल्द कड़ी सजा दी जाए। ऐसी खबरों के लिए जुड़े रहने के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। टीईटीचा पेपर लीक झाला आणि हा जो घोटाळा झाला, यामध्ये जे सरकारचं अपयश आहे आणि नीट मध्ये पण जो घोटाळा झाला ते सरकारचं अपयश याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल की टीईटीचा इतिहासच बघाल तर 2020 मध्ये पण त्यामध्ये घोटाळा झालेला। 7,800 विद्यार्थी जे उमेदवार होते त्यांचे मार्क वाढून त्यांना पास करण्यात आलेलं। 250 बोगस सर्टिफिकेट त्यावेळेला टीईटीचे डिस्ट्रीब्यूट झालेले। या संदर्भात तेव्हाची पुणे क्राईम ब्रांचनी चौकशी केलेली आणि आज गेले 6 वर्ष झाले तो खटला कोर्टामध्ये पेंडिंग। तर असं जेव्हा टीईटीचा इतिहास असताना सरकारने त्यापासून बोध घेऊन या वेळेला परीक्षा व्यवस्थित राबवणं हे सरकारचं मेन उद्देश असलं पाहिजे होतं, पण तसं काही दिसलं नाहीये। भिवंडीमध्ये 1.5 कोटीला पेपर विकायला होता टीईटीचा आणि त्यामध्ये हरियाणा बिहारची लोक तिथून पेपर घेऊन आले, ते पण QR कोड सकट। म्हणजे सरकारी यंत्रणा याच्यामध्ये कुठे ना कुठे सामील आहे, कारण जेव्हा QR कोडचे पेपर जर एका तिर्यक राज्यातल्या लोकांकडे जातात म्हणजे ते यंत्रणाच्या थ्रूच गेले असतील, तर आमचा थेट आरोप आहे की शिक्षण विभागातले काही अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी किंवा काही मोठी लोक याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांच्यावर कायद्याने कारवाई व्हावी। कारण काय, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही SIT स्थापन करतोय, SIT स्थापन केली, आम्ही त्यांचे आभार मानतो, पण हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावा। कारण आज 2020चाच खटला 2026 आला, अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काही निकाल लागलेला नाहीये। फास्ट ट्रॅक कोर्टामधनं जर लवकर निकाल लागला तर यामध्ये काही ना काहीतरी योग्य ती कारवाई होईल।